जगप्रसिद्ध कादंबरीकार फ्योदोर दोस्तोयेव्स्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा मराठी अनुवाद, त्याचं आपण क्रमशः वाचन करणार आहोत. आज सुरुवात करतोय. भाग पहिला, विभाग पहिला, एका कुटुंबाचा इतिहास. प्रकरण पहिले, फ्योदोर पावलोविच कारामाझोव. अलेक्सी फ्योदोरोविच कारामाझोव हा फ्योदोर पावलोविच कारामाझोवचा तिसरा मुलगा. फ्योदोर पावलोविच हा त्याच्या काळी आमच्या भागात एक प्रसिद्ध जमीनदार होता आणि त्याची आठवण आमच्यामध्ये अजूनही आहे. ती त्याला जे गूढ रीतीने दुःखद मरण आले त्यामुळे आहे. ही गोष्ट 13 वर्षांपूर्वी घडली. तिचे वर्णन मी योग्य ठिकाणी करीनच. तूर्त एवढेच सांगतो की हा जमीनदार, जरी त्याने आपल्या आयुष्याचा एकही दिवस आपल्या जमीन जुमल्याच्या ठिकाणी घालवलेला नव्हता, तरी आम्ही त्याला जमीनदार म्हणत असू. हा एक तर्रेवाईक माणूस होता. अशा नमुन्याची माणसे बऱ्याच वेळा आपल्याला आढळतात. ती नीच आणि दुष्ट असतात, पण त्याचबरोबर अक्कलशून्यही असतात. पण काही अक्कलशून्य माणसांना आपल्या प्रापंचिक गोष्टींची काळजी घेण्याची चांगली शक्ती असते. नव्हे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे त्यांचे लक्ष नसते असे स्पष्ट दिसते. हा अशा अक्कलशून्य माणसांपैकी होता. उदाहरणार्थ, फ्योदोरने जीवनाला आरंभ केला तो जवळजवळ शून्यातून. त्याचा जमीन जुमला अगदी थोडा होता. तो नेहमी दुसऱ्या माणसांकडे जेवायला धावायचा आणि त्यांची खुशामत करून त्यांना चिकटून राहायचा. असे असले तरी तो मरण पावला तेव्हा त्याच्याकडे 1,00,000 रुबलही नकद रक्कम असलेली आढळली. आणि तरी देखील तो आयुष्यभर त्या प्रांतात एक अत्यंत अक्कलशून्य तरेवाईक माणूस म्हणून प्रसिद्ध होता. पुन्हा सांगतो की हा निर्बुद्धपणा नव्हता. अशी बहुसंख्य तरेवाईक माणसे धूर्त आणि चांगली बुद्धिमान असतात. तो निव्वळ बेअक्लीपणाच होता आणि बेअक्लीपणाचा सगळ्या राष्ट्रात आढळून येणारा हा एक विशिष्ट प्रकार होता. त्याचं 2दा लग्न झालं होतं आणि त्याला 3 मुलगे होते. सर्वात थोरला तो दिमित्री, तो पहिल्या बायकोपासून झालेला, आणि इवान आणि अलेक्सी हे 2 दुसऱ्या बायकोपासून झालेले. फ्योदोरची पहिली बायको ॲदिलेदा इवानोव्ना ही एका चांगल्या श्रीमंत आणि प्रसिद्ध उच्च घराण्यातील होती. ते घराणे आमच्या भागातले जमीनदार घराणेच होते. म्युझो हे त्यांचं नाव. अशा घराण्याचा वारस असणारी, शिवाय सौंदर्य संपन्न, त्याचप्रमाणे चालू पिढीत अगदी सार्वत्रिकपणे, पण केव्हा केव्हा गेल्या पिढीत सुद्धा आढळणाऱ्या तल्लख आणि बुद्धिमान अशा मुलीत गणना होण्यासारखी ही मुलगी. असल्या कुचकामी क्षुद्र नेबढटाशी आम्ही त्याला सर्रास हेच विशेषण लावित असू. लग्न करू शकली हे कसं घडलं हे सांगण्याचा मी प्रयत्न करीत नाही. अद्भुतरम्य कल्पनेत वावरणाऱ्या मागच्या पिढीतील एक तरुण स्त्री मला माहीत होती. ती एका सद्गृहस्थासाठी का कुणास ठाऊक काही वर्ष वेडी झाली होती. त्याच्याशी ती सहज लग्न करू शकली असती, पण तिने आपल्या या मिलनात दुर्लंघ्य अडचणी शोधून काढल्या आणि एका रात्री नदीच्या उंच कड्यावरून खाली वेगानं वाहणाऱ्या खोल प्रवाहात उडी घेऊन आत्महत्या केली. कशाकरिता? तर निव्वळ स्वतःच्या लहरीपणाचे कोड पुरवण्याकरता, शेक्सपियरच्या ऑफेलियासारखं होण्याकरिता. वास्तविक हा कडा म्हणजे तिचे आवडते ठिकाण होते. ते ठिकाण जर कमी रमणीय असते, तो तीर जर वृक्ष काव्यमय न वाटण्याजोगा सपाट भाग असता, तर ही आत्महत्या कदाचित मुळीच घडली नसती. ही सत्यकथा आहे आणि मागच्या 2-3 पिढ्यात यासारखी उदाहरणे काही थोडी घडली नाहीत. याच प्रकारचे ॲदिलेदा इवानोवा म्युझोवाचे वर्तन होते. इतर लोकांच्या कल्पनांचाच हा तिच्यावर पडलेला प्रभाव होता यात शंका नाही, आणि मानसिक स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या चिडीचाच तो परिणाम होता. तिला कदाचित आपलं स्त्री स्वातंत्र्य दाखवून द्यायचं असेल, वर्गभेद आणि आपल्या कुटुंबाचा अरेरावीपणा धुळकावून लावायचा असेल. आणि असे मानायला हरकत नाही की तिच्या अपरिपक्व कल्पनेच्या खेळात क्षणभर जरी तिला असे वाटले असावे की फ्योदोर पावलोविचचे समाजात स्थान जरी बाणगुळासारखे असले, तरी तो त्या प्रगतिशील युगातील एक धीट आणि प्राप्त काळाशी सांधा न जमणारा असा तेजस्वी पुरुष आहे. खरे म्हणजे तो केवळ दुष्ट बुद्धीचा विदूषकच होता, दुसरे काही नाही. त्यांच्या लग्नाला जे एक चटकदार स्वरूप आले होते, ते ती लग्नापूर्वी आपल्या प्रियकरासह घरातून पळून गेली त्यामुळे, आणि आदिलेदाच्या मनाला त्याचाच मोठा मोह वाटत होता. फ्योदोर पावलोविचची त्यावेळी जी परिस्थिती होती, त्यामुळे तो अशा प्रकारच्या साहसाकरता विशेष अधीर होता, कारण त्याला आपले पुढचे आयुष्य येन प्रकारेनं वैभवशाली करण्याची भयंकर आतुरता होती. एका चांगल्या घराण्याशी संबंध जोडणे आणि हुंडा मिळवणे या गोष्टींचे त्याला भुरळ पडणे साहजिकच होते.
परस्परांच्या प्रीतीविषयी म्हणायचे तर ती वधूताही नव्हती अन आदिलेदा इवानोवा इतकी सौंदर्य संपन्न असून सुद्धा त्याच्यातही नव्हती. फ्योदोरच्या आयुष्यातील ही या प्रकारची बहुधा अद्वितीयच घटना होती, कारण तो नेहमी विषयासक्त अन थोड्याक्यात उत्तेजनाने कोण्याही स्त्रीच्या मागे लागणारा माणूस होता. हीच एक अशी स्त्री होती जिच्याविषयी त्याला काही विशेष असे आकर्षण वाटले नाही. प्रियकराबरोबर पळून आल्यानंतर आदिलेदाच्या ताबडतोब लक्षात आले की नवऱ्याबद्दल आपल्या मनात तिटकाऱ्याशिवाय दुसरी कोणतीच भावना नाही. त्यामुळे त्यांच्या विवाहसंबंधाचे पितळ विलक्षण झपाट्याने उघडे पडले. तिच्या कुटुंबातील माणसांनी झाली घटना चटकन स्वीकारली आणि पळून गेलेल्या मुलीला तिच्या हुंड्याचा वाटा काढून दिला. तरीही नवरा बायकोच्या जीवनाला अत्यंत अस्ताव्यस्त वळण लागले आणि त्यांच्यात सतत झगडे होऊ लागले. लोक सांगत की त्या तरुण बायकोच्या अंगी फ्योदोरपेक्षा तुलना करता येणार नाही इतकी उदारता आणि मोठेपणा दिसून येत होता. आता उघडकीला येत आहे त्याप्रमाणे तिला मिळालेला सर्व पैसा म्हणजे 25,000 रुबल तिच्या हाती येताच त्याने ते सगळे आपल्या ताब्यात घेतले आणि ती त्या हजारोंच्या रकमेला कायमची मुकली. तिला हुंड्यादाखल जे एक लहानसे खेडे आणि शहराच्या मानाने एक सुरेखसे घर मिळाले होते ते काही फसवेगिरीचे कागदपत्र करून आपल्या नावावर करून घेण्याची त्याने अतोनात खटपट केली. तिला नैतिकदृष्ट्या त्यांचा जो उबग आला होता त्यामुळे आणि त्याची ब्याद टाळण्याच्या इच्छेमुळे, तसेच त्याने आपल्या निर्लज्ज आर्जवांनी जो एक तिटकारा तिच्यात उत्पन्न केला होता त्यामुळे त्याच्या या खटपटीला कदाचित या कामी यशही आले असते. पण सुदैवाने आदिलैदाची माहेरची माणसे मध्ये पडली आणि त्याचे लोभी प्रयत्न त्यांनी सफल होऊ दिले नाही. या नवरा बायकोत सतत मारामाऱ्या होत हे जगजाहीर झाले होते. पण प्रवाद अशा प्रकारे होता की फ्योदोर पावलोविच आपल्या बायकोला मारीत नसे तर तीच त्याला ठोकून काढीत असे. याचे कारण ती संतापी, निर्भीड, तामसी, उतावळ्या स्वभावाची, अंगात जबरदस्त शक्ती असलेली स्त्री होती. शेवटी तिने घर सोडले आणि ती फ्योदोर पावलोविचला टाकून देऊन एका घरदार नसलेल्या धर्मशास्त्राच्या विद्यार्थ्याबरोबर पळून गेली. तिने मागे मित्या या आपल्या 3 वर्षाच्या अर्भकाला नवऱ्याच्या हाती सोडून दिलं. ती जाताच लगेच फ्योदोर पावलोविचनं घरात सरळ जनानखानाच काढला आणि तो सतत दारूच्या नशेत पडून राहू लागला. चांगला असला की तो साऱ्या प्रांतात घोडागाडीतून फिरे आणि आदिलदा इवानोव्ना आपल्याला सोडून गेली याबद्दल भेटेल त्याच्याशी डोळ्यात पाणी आणून तक्रार करी. नवऱ्याने आपल्या वैवाहिक जीवन संबंधात ज्या बारीक सारीक गोष्टी दुसऱ्यांना सांगणे अप्रशस्त अशा गोष्टी सुद्धा तो सांगे. बायकोकडून आपण फार दुखावलो गेलो आहोत असा हास्यास्पद आव आणून आपली दुःखी तिखटमीठ लावून वर्णन करण्यात त्याला अतिशय संतोष वाटत असावा आणि त्याच्या अहंकाराची पराकाष्ठेची तृप्ती होत असावी असे दिसते. टवाळखोर त्याला म्हणत, फ्योदोर, तुम्हाला दुःख वाटायचं म्हणता, तुम्ही इतक्या खुशीत दिसता की कुणाला वाटेल तुम्हाला बढतीच मिळालीये. पुष्कळ जण तर आणखी असेही म्हणाले की विदूषकीपणाचा हा एक नवा हास्यजनक फार्स करायला मिळाला याचा त्याला आनंदच झाला होता आणि तो आपला भाग जास्तच गमतीदार करावा म्हणून केवळ आपल्या हास्यास्पद स्थितीची आपल्याला काहीच जाणीव नाही असे भासवत होता. पण कुणास ठाऊक त्याचा तो भोळेपणा असण्याचीही शक्यता आहे. शेवटी त्याला आपल्या पळून गेलेल्या बायकोचा माग काढण्यात यश आले. ती दुर्दैवी बाई पीटर्सबर्गमध्ये आहे असे त्याला समजले. आपल्या त्या धर्मशास्त्राच्या विद्यार्थ्याबरोबर ती तिकडे गेली होती आणि तिथे अत्यंत स्वच्छंदपणाचे जीवन ती घालवीत होती. लगेच फ्योदोर पावलोविचने गडबड करायला सुरुवात केली. पीटर्सबर्गला जाण्याची त्याने तयारी चालवली. तिथे जाऊन तो नेमके काय करणार होता हे त्यालाही सांगता आलं नसतं. तो कदाचित खरंच गेलाही असता, पण जायचे ठरवल्यानंतर त्या प्रवासाची ताकद यावी म्हणून आणखी एक बेफाम मद्यपानाचा फेरा करण्याचा आपल्याला अधिकार आहे असे एकदम त्याच्या मनाने घेतले. आणि बरोबर याच वेळी त्याच्या बायकोच्या माहेराकडे ती पीटर्सबर्गमध्ये मरण पावल्याची बातमी आली. एका बातमीप्रमाणे ती एका पोटमाळ्याच्या खोलीत एकाएकी काळज्वरानं मेली, तर दुसऱ्या काहींच्या म्हणण्याप्रमाणे तिचा मृत्यू उपासमारीने घडला. फ्योदोरने आपल्या बायकोच्या मरणाबद्दल ऐकले तेव्हा तो प्यालेला होता आणि लोक म्हणतात की ही बातमी ऐकल्याबरोबर तो रस्त्यात धावत सुटला आणि आकाशाकडे आपले हात उंचावून हर्षाने ओरडू लागला, देवा, आता तुझ्या सेवकाला शांतीने मरू दे. पण दुसरे असेही सांगतात की तो एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडला, इतका की लोकांना त्याच्याविषयी तिटकारा वाटत असून सुद्धा त्याची करुणा आली. या दोन्ही हकीकती कदाचित खऱ्या असतील. त्याने आपल्या सुटकेचा आनंदही मानला असेल आणि त्याच वेळी जिनं त्याची सुटका केली तिच्या मृत्यूचे त्याला दुःखही झाले असेल.
साधारणपणे लोक म्हणजे दुष्ट माणसे सुद्धा आपण समजतो त्यापेक्षा अधिक निष्कपट आणि सरळ मनाची असतात. अन आपण देखील तसेच आहोत.